आणि आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला आपण सुरुवात केली. सज्जनो, काल आपण श्री एकनाथ भागवतातला 7वा अध्याय सद्गुरूंच्या इच्छेने वाचन, श्रवण आणि चिंतन मननाद्वारे संपवू. 8व्या अध्यायाकडे आज आपण जातो. 7व्या अध्यायामध्ये साधारण 650 ओव्या आपण पाहिल्या. साधारण 74 श्लोकांवर 650 ओव्या नाथांनी तो ग्रंथ वेदांताचा संस्कृतातल्या त्या ओव्यांवर आपल्याला समजावं म्हणून अत्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेत मराठीमध्ये प्राकृतामध्ये आपल्याला भगवंत आणि उद्धवाचा संवाद, जे अगदी शुद्ध परमार्थाचं ज्ञान, पण संस्कृत भाषा आणि मुळात ब्रह्मज्ञानाची ओळख, ब्रह्मज्ञान प्राप्तीचा मार्ग, म्हणजे विषयही अवघड, भाषाही अवघड, पण ते सगळं माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी भक्तांना कळावं. आणि जो जो हा ग्रंथ, जे भक्त हा ग्रंथ वाचतील त्यांना त्या आत्मज्ञानाची प्राप्ती होऊन तो आत्मानंद प्राप्त होईल. तो कसा होईल तर याचं फार सुंदर वर्णन, सुरेख वर्णन, म्हणजे केवळ सुरेख म्हणण्यापेक्षा सुलभ असं मी म्हणेन. नाथांनी फार सविस्तर केलं. किती सविस्तर केलं तर लक्षात येण्यासाठी म्हणून सांगितलं की 74 संस्कृत श्लोकांना 650 ओव्यांमध्ये नाथांनी आपल्यासाठी ही सगळी ज्ञानगंगा आपल्या समोर मांडली. सज्जनो, 7व्या अध्यायामध्ये मुख्यत्वे जो विषय आलेला आहे तो अवधूतांनी केलेले पहिले 8 गुरु, एकूण 24, त्यातले फक्त 8 गुरु या 7व्या अध्यायामध्ये आले. आता हा 8वा अध्याय सुरू करत असताना अजगर, पतंग, समुद्र असे आणखीन 10 गुरूंची माहिती या 8व्या अध्यायामध्ये येणार. म्हणजे ते 8 आणि हे 10 असे 18 आणि पुन्हा 6 9व्या अध्याय. या सगळ्या गुरूंचं वर्णन करताना नाथांनी आत्मानुभवाचं जे वेगवेगळे अंग आहे, खरं म्हणजे आत्मानुभव, आत्म्याचा अनुभव, स्वस्वरूपाचा अनुभव, आत्मज्ञानाचा अनुभव, हे सांगणं खरोखर फार कठीण. पण त्या आत्मानुभवाच्या सगळ्या अंगांचं नाथ महाराजांनी इतकं सुंदर स्पष्टीकरण या सगळ्या ग्रंथामध्ये किंवा या 7व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला विशेषतः पाहायला मिळतं. त्याचं कारण असं आहे सज्जनो की आत्मसाक्षात्कार, आत्मस्वरूपाचं दर्शन किंवा आत्मदर्शन ही जी त्या सत्पुरुषाची त्याला आलेली अनुभूती किंवा त्या आत्मसाक्षात्काराची अवस्था आपल्याला नाही. पहिली गोष्ट. क्रमांक 2, ज्या संत महापुरुषांना आत्मसाक्षात्कार होतो, आत्मस्वरूपाचं दर्शन होतं, त्यालाही ते सांगणं फार कठीण असतं, कारण ते शब्दातीत आहे, ते नाही सांगतात. इंद्रियाच्या आत्मानंद इंद्रियाच्या सुद्धा अतीत असल्यामुळे तो सांगणं फार कठीण असतं. ती अनुभूतीची गोष्ट आहे, ती इंद्रियातीत आहे, ती शब्दातीत आहे. म्हणून बरं ते सांगायचं म्हणजे जे आपण पाहतो, जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं किंवा ज्या दृश्य विश्वाचा आपल्याला अनुभव आहे त्याच्या मदतीनेच ते सांगावं लागतं. बरं, जे पाहिलं ते दृश्यासारखं नाही,
किती विचित्र गोष्ट आहे. दोन गोष्टी किती वेगवेगळ्या आहेत. विचित्र म्हणण्यापेक्षा अगदी विरुद्ध आहे. की जे अनुभवलंय ते इंद्रियाच्या अतीत आहे, इंद्रियातीत आहे. दुसरं गोष्ट ते कशासारखंच नाहीये. म्हणजे आपण जे पाहिलं त्याच्यासारखं नाहीये. आपण जो काही अनुभव घेतला त्याच्यासारखा तो अनुभव नाहीच आहे. पण संतांची तळमळ आहे की तुम्हाला ते कळायला पाहिजे, तुम्हाला ते मला सांगायचंय, तुम्हाला तो अनुभव यावा, तुम्हाला तो समजावा, तुम्हाला तो अनुभव येण्यासाठी तो तुम्हाला त्याचं महत्व आधी कळावं, त्याच्यानंतर तो तुम्हाला समजावा आणि मग तुम्ही त्या मार्गाने जाऊन तो आनंद घ्यावा. का? बुडतही जन सगळ्यांना मिळावं. बुडतेही जन न देखवे डोळा संतांना म्हणून कळवळा येत. आपला कळवळाच त्यांना येतो, आपण त्यांच्याकडे पाहायला येत आहे. आपली अवस्था तर फारच मस्त. इतके संत ज्ञानेश्वर माऊली 21व्या वर्षात एवढं मोठं ज्ञान निघून गेली आणि पुन्हा काय म्हणावं, दुर्दैव या महाराष्ट्राचं की ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतरचे पुढचे 100-150 वर्ष, 200 वर्षापर्यंत माऊलीची समाधीच लोकांना. नाथांना जन्म द्यावा, नाथांना दृष्टांत दिला की अरे माझ्या कंठाला त्या अजान वृक्षाची मुळ्या हे घालून मला त्रास व्हायला लागलाय, तू येऊन ते शोध. त्या काळात पैठणवरून नाथ आळंदीला गेले, शोधत 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 माहीतच नाही कुठे आहे. ज्या ठिकाणी माऊलींनी समाधी घेतली सज्जन हो, तिथे अरण्य जंगल तयार झालं होतं, झाड. आता कुठे शोधणार? किती अवघड. पण नाथ हे उत्तम संतच होते, ब्रह्मज्ञानी होते. परमात्म्यानी नवे नवे माऊलींनी संकेत देत देत, दृष्टांत देत 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 तिथपर्यंत आणलं. ती समाधी शोधली आणि मग ज्ञानेश्वरी सुद्धा त्याच्यात अनेकांनी आपल्या ओव्या घालून, मूळ ज्ञानेश्वरी सगळी अशुद्ध झाली होती. शुद्ध पाण्यामध्ये दुसरं अशुद्ध पाणी, गढूळ पाणी टाकले कसं होतं, तशी ती ज्ञानेश्वरीची प्रत पुढे शुद्ध करण्याचं काम, समाधी शोधण्याचं काम नाथ महाराजांनी केलं. अशी ही परिस्थिती आहे. म्हणजे जो आत्मस्वरूपाचा, आत्मसाक्षात्काराचा अनुभव आपल्याला त्यांना सांगायचं. कारण त्यांचं म्हणणं, अरे तुम्हाला पण हे मिळू शकतं. लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका बहिणीने फॉर्म भरला, सांगा वाटतं की नाही, चूक आहे का माऊलीचं? मला पण अगं मी फॉर्म भरला, तू भर तू भर तू भर, गर्दी, डेट वाढवून घ्या. सूत्र मला मिळालं, माझ्या बहिणीला मिळालं. संत आहे, मला आत्मसाक्षात झाला, मला आत्मानंद मिळाला, मला ब्रह्मानंद मिळाला. अरे तुम्ही पण नर म्हणून जन्माला, मनुष्य देह. कालचाच विषय होता ना, नाथ महाराज काल थोडीशी हे झालं, पण आपल्याला ते विषया 7वा अध्याय संपवायचं म्हणून आपण शेवटी 1.5 तास तुम्हाला मी त्रास दिला. पण नाथ महाराज म्हणाले, नर जन्म, नरदेह फार फार महत्वाचा आहे, फार थोर आहे असं म्हणाले. आणि मनुष्य तो व्यर्थ वाया घालतो. असे 2 वाक्य नाथांचे काल खरोखर आपल्या अंतःकरणाला भिडलेच पाहिजे, लागलेच पाहिजे, बोचच झाली पाहिजे, जखमच झाली पाहिजे त्याची. त्याच्याशिवाय आपण त्या मार्गाला लागलो. जेव्हा बोचतं एखादी गोष्ट तेव्हाच माणूस त्याच्यावर विचार. 2च वाक्य की नरजन्म फार थोर आहे आणि तुम्ही तो भ्रमामध्ये, अज्ञानाने, आळसाने वाया घालता. हे नाथांचं कालच्या सांगण्याच्या मुद्द्यावर, त्या पायावर ते असं म्हणाले की हा आत्मानंद इंद्रियातीत असल्याने दृश्यामधली कोणतीच वस्तू त्याच्यासारखी नाहीये. नाही, आत्मानंद असा आहे बाबा, असं तसं नाहीच ना. ते त्याच्यासारखी दुसरी वस्तूच नाही. नाही ती याच्यासारखी, ती त्याच्या, ती नाही का, ती सिल्कची पण नाही, पण तरी कडकच असतील, मऊच असतील, अशीच आपण साडी घेऊ असं म्हणतो की नाही. कशासारखी तरी कशी, तिच्यासारखी तशी, असं काही याच्यासारखं ते असं त्याच्यासारखं जगात तेच आहे. म्हणून नाथ महाराजांना किंवा सत्पुरुषांना कोणतीही वस्तू त्याच्यासारखी नसल्यामुळे साक्षात्कारी पुरुषाची अवस्था समजावून देण्यास दृश्यातील दृष्टांत देऊन तो आपल्याला त्याच्या जवळ जवळ नेण्याचा प्रयत्न करतो. पुढे म्हणाले, अवधूतांच्या गुरूंचं वर्णन करताना आपल्या मनात पुन्हा येतं
बापरे, 7वा अध्याय यांनी 71 दिवस चालवला, अंजली मॅडम आणि यांनी मिळून. त्यात माझाच जास्त आहे. 71 दिवस, 650 वय, म्हणजे रोज किती झाले पहा, 7-8 7-8. पण त्याला इलाज आपलं तर सोडून द्या. नाथांनीच तर ते म्हणाले की श्रोत्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की एवढा मोठा ग्रंथ विस्तार नाथांनी का केला असावा, असा प्रश्न आपल्याला पडेल. त्याचं कारण सज्जन असं आहे की संतांचं आपल्यावर असलेलं आणि आपल्याला कधीच न कळणार असं प्रेम आहे. नाथांची भूमिका काय त्याच्यामागची, एवढं विस्तार करू. 7वा अध्याय संपला तर 8च गुरु संपले. बर, ते असू द्या. पुन्हा म्हणायला लागले की 8व्या अध्यायामध्ये तुम्हाला फक्त 10च गुरु. अरे पुन्हा 6. माझ्या मनात यायचं आपण एका दिवशी 2-2 आटकू. कशाचे? नाथ म्हणले मला जमलं नाही तर तू काय. खूप विचार करायचं. मी काही आमचं झालं एकदा तर फारच स्लो चालल्यासारखं वाटतं का बाबा, विचारलं लोकांना. ते म्हणले, काही लोक म्हणले नाही व्यवस्थित चालेल, काही म्हणले नाही फारच जरा स्लो चालेल, हरकत नाही. महाराजांच्या कानावर महाराज म्हणजे जे चालू आहे ते चालू आहे. त्याचं कारण काय, आपलं काही 7 दिवसाचं नाही, दक्षिणेचा काही प्रश्नच नाही. यजमानाने टेन्शन घेऊन, श्रोते तर घेत नाही, वक्त्याला तर नाहीच नाही. प्रत्येक ओवी शांतपणे आपल्याला जशी जमेल तशी घेऊ. आणि चातुर्मास भरपूर आहेत आपल्याला, शांतपणे. पण महाराजांच्या कृपेत काहीतरी सूत्र आपल्या लक्षात आली की जीवनाची किंवा साधनेची. आपल्याला या मार्गावर चालताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी त्रास देतात, आपण कुठे अडतो, आपण आपलं ममत्व. फार सुंदर विषय होता कालचा. 2 दिवस मी त्या चिंतनात होतो. बस की खरंच आसक्ती काय असते, मोह कसा असतो, ममत्व कसं असतं. बरं, वरपांगी ह्या गोष्टी नाही, खूपच सद्गुणाच्याच असतात. आपल्या सगळ्यांना ती कथा आठवते भरत राजेची. किती सुंदर त्या हरणीचं पिल्लू असेल, विचार करा. कोणतंही पिल्लू चांगलंच असतं कारण त्याच्यात निराय नसतात. हरणाचं पिल्लू, त्याच्यावर बसलेलं प्रेम वाईट आहे का? त्याला सांभाळलं, त्याला जवळ घेऊन झोपला. पण ते करता करता त्या ममत्वात, त्या आसक्तीत एवढा गुंतला की पुन्हा जन्म झाला. हे कशाने झालं? विवेक नसल्यामुळे. विवेक म्हणजे काय? कर्तव्य करा बाजूला, फार गुंतून होता, फार गुंतून होता. प्रेमाने म्हणून आपलं लेकरू आहे, मग आपल्या लेकराला आपण नाही वाटत हो कर्तव्य आहे, मुलांना उत्तम शिकवा, चांगलं मोठं करा, शहाणं करा, नवरा असेल बायको असेल त्याला करून द्या. पण माझ्या आयुष्यात हे 1 ध्येय आहे, मुलांना मोठं करणं. कायम लक्षात ठेवा. संसार करत असताना प्रत्येक कर्तव्य हे 10%च आहे. खरं मी आलो उद्धरून घेण्यासाठी, मी जन्माला आलो भगवंताला जाणून घेण्यासाठी, मी जन्माला आलो अखंड आनंदात राहण्यासाठी. माझ्या जीवनात कोणताही प्रसंग घडला तरी माझा आनंद यत्किंचितही 1% सुद्धा कमी होता कामा नये. का? कोणता आनंद? जो शाश्वत आहे, जे समाधान शाश्वत आहे, ते मिळवण्यासाठी मी जन्माला आलो. सज्जनो, हे लक्षात घेऊन आपल्याला वागायचंय. आणि हे शांतपणे मला वाटतं आपल्याला या 7व्या अध्यायात एवढं तरी लक्षात आलं की सद्बुद्धी काय, ती कशी निर्माण होते, आयुष्यात सद्बुद्धीचं महत्व काय, तळमळ कशाची असावी, भगवंत काय आहे, आपल्याला कसं जायचं, आपलं काय, या सगळ्या गोष्टींचा विचार खरोखर आपल्याला सद्ग्रंथामधून मिळतो. म्हणून आपल्याही मनात येतं की इतका ग्रंथ विस्तार नाथांनी अवधूतांच्या गुरूंचं वर्णन करण्यात का घातला. पृथ्वी त्याचे 4 सद्गुण म्हणून हे केला, चंद्र त्याचे 4 गुण म्हणून गुरु केला, असं सांगू शकले. नाथांनी त्या कपोताचं उदाहरण घेतलं, चंद्रमाचं घेतलं, सूर्याचं घेतलं, पृथ्वीचं घेतलं, वायूचं घेतलं आणि त्यातला सद्गुण आणि तो योग्याच्या जीवनात कसा आहे, साधकांनी तो का घ्यावा. एवढंच नाही तर एवढा ग्रंथ विस्तार करण्याचं कारण सज्जनो असं आहे
की जगातली प्रत्येक वस्तू, जगातली प्रत्येक वस्तू, क्रमांक 2 जगातली प्रत्येक व्यक्ती, क्रमांक 3 जगातली प्रत्येक घटना. पुन्हा एकदा सांगतो, हे एवढा ग्रंथ विस्तार करण्याचं कारण काय, तर जगातली प्रत्येक वस्तू, जगातली प्रत्येक व्यक्ती, जगातली प्रत्येक घटना जी तुमच्या माझ्या आजूबाजूला नेहमी घडत असते, आपण ज्यांना पाहत असतो, ती प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती परमार्थाला कशी अनुकूल करून घ्यावी. म्हणजेच पुन्हा आपण आपल्याकडे जर पाहिलं तर लक्षात येईल की आपल्या आयुष्याचं ध्येय काय, परमार्थ करायचा. म्हणजे काय, ईश्वर किंवा भगवंताची प्राप्ती. म्हणजे काय, मला शाश्वत मिळायचं. कशासाठी, तर मला अखंड आनंद. परमार्थ म्हणजे अखंड आनंदात राहणं. तो आनंद सुद्धा तात्पुरता नाही. इकडे आपल्याला खूप मिळतात तात्पुरतं. मुलगा झाला खूप आनंद, लग्न झालं खूप आनंद, नातू झाला खूप आनंद, पण हे सगळे तात्पुरते, कारण ते तेवढ्या पुरतेच. सारखे लेकरं बाळा सांभाळायला लागले की आजीला डायबिटीज झाला म्हणून समजा. नाही, एका विशिष्ट वयानंतर तुमच्या मेंदूला, तुमच्या शरीराला साधा साधा ताण सुद्धा सहन होत नाही. हे मी माझ्या मनाने किंवा तुम्हाला हसू यावं म्हणून सांगत नाही. वैद्यकीय डॉक्टरांनी सांगितलं की एका विशिष्ट वयानंतर काही काही ताण सहन होत नाही, आणि मग होणारा मधुमेह 2 प्रकारचा, एक नुसती साखर खाल्ल्याने आणि एक नुसता ताण घेतला. मग कशाचा डायबिटीज आहे, स्ट्रेसचा आहे का डाएटचा वगैरे वगैरे, तो आपला विषय. पण त्यातून सूत्र हे आपल्याला समजून घ्यायचं की मला असा आनंद मिळवायचा की जो शाश्वत आहे, जो कशावरच अवलंबून नाही, आणि तो प्राप्त होतो केवळ नामाने. संकल्प, नाम, आनंद, नो स्ट्रेस, नो बीपी, नो शुगर, अखंड आनंद. खरंच आहे बरं. महाराज म्हणाले ते फार सत्य. तुम्ही फक्त नामाची काळजी घ्या. नाम तुमची अंतर्बाह्य काळजी घ्या. अंतर्बाह्य म्हणजे तुमच्या मनाला धक्काच लागू देणार, बिलकुल धक्का. त्याचं कारण महाराज पुन्हा म्हणाले की तुमच्या प्रारब्धामध्ये मी बदल करणार नाही, तुमच्या परिस्थितीत मी फार बदल करणार नाही, म्हणजे आर्थिक, शारीरिक, सामाजिक, पण तुमच्या समाधानामध्ये 100% वाढ करेल. फक्त तुम्ही एक करा, मला कसलीही अपेक्षा नाही. महाराजांचं स्पष्ट बोधवचन आहे बरं, मला कसलीही अपेक्षा नाही, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. किती छान. म्हणून नाथ महाराजांनी ग्रंथ विस्ताराचं कारण, प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना आपल्या जीवनामध्ये घडताना, आपण पाहताना ती आपल्या परमार्थाला कशी अनुकूल होईल आणि त्याच्यापासून साधन बळकट करण्याचं कसं शिकावं, यासाठी म्हणून तो ग्रंथ विस्तार झालेला. नाथ महाराज आपल्याला ती दृष्टी देत आहे. त्यांना नुसतं गुरु सांगायचा नाही, चंद्र आमका तम असं नाही, किंवा त्यांचे सद्गुरू एवढंच नाही सांगायचं. 24 वेळा हे सगळं त्यांनी सांगितलं. 24 गुरूंच्या बाबतीत ते हे पुन्हा पुन्हा सांगतायत की बघा बघा, नेत्र जे दिलेत त्या नेत्रांचा जो आहार आहे तो योग्य पद्धतीने घ्यायचा. म्हणजे काय करायचं, तर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा ठेवायचा. हा आपल्या नेत्राचा सकस आहार आहे की जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी ही परमार्थाला कशी अनुकूल होईल, कशी अनुकूल होईल. किती प्रसंग असे घडतात ना. म्हणून म्हटलं ना की रोज रोज कुठलीही घटना कळू द्या, मग ती आनंदाची असो, दुःखाची असो, पहिल्यांदा नाम घ्या, पहिल्यांदा नाम घ्या. आणि नामाने काय होतं की दुःखाची घटना तुम्हाला देखील कळालं ना, पहिल्यांदा अगदी असं झालंय, महाराजांच्या कानावर घाला, माळेला सुरुवात करा, 108 मने होईपर्यंत आपल्या दुःखाची तीव्रता कमी होते सज्जनो. आणि होतं काय, त्याच्या 108 मण्यांची माळ संपेपर्यंत महाराज ते नाम तुम्हाला एक असा सकारात्मक विचार, ज्याला आपण विवेक असं म्हणतो, तो
तो बरोबर 108 महिन्यांमध्ये मिळतो. करून बघा, 100% आनंदाचं काय. कृतज्ञतेने महाराजांना माळ, श्रीराम श्रीराम. काय काय तुम्ही दिलंय, किती आनंदाचं. दुःखाचं घडलं, महाराज तुमची मर्जी आहे, हे आलंय, हे सावरण्याची शक्ती द्या. या 108 महिन्यांमध्ये ही घटना घडली, ही ईश्वराच्या आधी नाही, ही आपण बदलू शकत नाही. मग जे झालं ते झालं. आता याच्यातून काय चांगलं करायचं, याच्यासाठी मनाची स्थिरता लागते. पहिल्यांदा मनाने ते ऍक्सेप्ट करावं, मनाने ते स्वीकारावं लागतं. मन स्वीकारायला तयार नसतं, आणि एकदा स्वीकारलं की मग दुसरं माणूस पाऊल उचलत, झालंय भाऊ आता काय करायचं. अगदी तुमचं कोणीतरी जवळची व्यक्ती, दुसरं दुःख काय, मृत्यूचं दुःख फार असतं किंवा त्याचा आघात खूप मोठा असतो. कुठे झालं, काय झालं, कसं झालं, कुणाकडे झालं, आणि मी त्याच्यासाठी आता काय करू शकतो. तर मला पहिल्यांदा इथून अमक्या ठिकाणी जायचंय, पहिल्यांदा स्टेबल व्हा, गाडी बोलवा, पैसे घ्या, तिथे काय गरज आहे पहा, तिथपर्यंतची काय व्यवस्था आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही स्थिर होणं गरजेचं आहे. आणि ते स्थिर होण्याचं काम 100% नाम करतं, ही नामाचं. म्हणून प्रत्येक घटना घडल्यानंतर पहिल्यांदा ती माझ्या परमार्थाला, परमार्थ म्हणजे सुद्धा काय, पुन्हा सांगतो ना, तुम्हाला परमार्थ करताना तुम्ही स्टेबल नसाल तर काय परमार्थ होणार. म्हणजे तुमचं स्टेबल होणं सुद्धा परमार्थाच्या दृष्टीने योग्यच आहे. म्हणून नाथ महाराजांनी हा ग्रंथ विस्तार करण्याचं कारणच आहे. आणि हे सगळं पुन्हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रापंचिक, मध्यमवर्गीय, सामान्य, गृहस्थाश्रमी माणसासाठी नाथांनी दाखवलेला हा मार्ग अतिशय खरा, उपयोगी आणि प्रशस्त आहे. हे जे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं, याच्यासाठी सामान्य माणूस, सामान्य प्रापंचिक त्यांनी समोर ठेवले. असं हे सगळं नाथ महाराज आपल्याला या 7व्या अध्यायामध्ये सांगतात. आता पुढच्या गुरूंचा विचार करत असताना पुढचे 10 गुरु या 8व्या अध्यायामध्ये, 31 अध्याय नाथ आपल्या नाथ भागवताचे, 31 आपला 8वा सुरू आहे. चातुर्मास 3रा आहे ना. हो, अंजली मॅडमकडे आपण सुरू केला होता त्यांच्या चातुर्मासात. हा 3रा चातुर्मास आहे. 8व्या अध्यायापर्यंत आलो. आपली प्रगतीच असावी मला वाटतं. 8व्या अध्यायाची सुरुवात. श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु. तू ज्योतिषी एकात्मतेचे घटित पाहसी, चिद ब्रह्मेसी लग्न लाविसी. ओम पूर्णेसी तत्वता, वधूवरा लग्न लाविती, हे देखिले असती बहुती. आपुले आपण लग्न प्राप्ती, हे अलक्ष गती गुरुराया. लग्न लाविती हातवटी, पाचा पंचकाची आटाटी. चुकवूनी काळासी काळ दृष्टी, घटिका प्रतिष्ठी निजबोधे श्रीराम. चहु पुरुषार्थाचे तेलवण, लाडू वळीजे संपूर्ण. अहम भावाचे लिंबलोण, केले जाण सर्वस्वे श्रीराम. साधन चतुष्टायाचा सम्यक, यथोक्त देवनी मधुपरक. जीव भावाची मूद देख, एका एकी सांडविली श्रीराम. विषय सुख माग सांडे, तेची पाय तळी पाय मांडले. सावध म्हणसी दोहीकडे, वचन धड पुढे ते तुझे श्रीराम. व्यवधानाचे विधान तुटे, सहज भावे अंतपटू पिठे. शब्द उपरमा मोनी खुंटे, मुहूर्त गोमटे पै तुझे श्रीराम. अर्धमात्रा समदृष्टी, निजबिंबी पडे गाठी. ऐक्य भावाच्या मिनल्या मुष्टी, लग्न कसवटी अनुपम. तेथ काळान धवळा, गोरा नव्हे न सावळा. नोवरा लक्षणा जोवळा, लग्न सोहळा तेठाई श्रीराम. परी नवल कैसे कवतिक, दुजणे विन एकाएक. एकपणी लग्न देख, लावी तू निशेष गुरुराया श्रीराम. तुझ गुरुत्वे नमू जाता, तव आत्मा तुची अवतता. आतू की बाहेर पाहता, सर्वी सर्वथा तू श्रीराम. तुझे तू पण पाहता, माझे मी पण गेले तत्वता. ऐसे करुणी गुरुनाथा, ग्रंथ कथा करविसी. मागील कथा संगती, सप्तमधाय अंती. अवधूते यदुप्रती, कथा कपोती सांगितली श्रीराम. सज्जन हो,
आपल्याही लक्षात आलं असेल, आपण 7 अध्याय पाहिले की नाथांचं एक वैशिष्ट्य की प्रत्येक अध्यायाची सुरुवात आणि प्रत्येक अध्यायाची समाप्ती करत असताना नाथांनी आपल्या प्रिय सद्गुरूला, आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंना इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की केवळ स्तुती नाही, तर त्या स्तुतीमध्ये कृतज्ञता आहे, त्याचा उपकार आहे, त्याच्याविषयीची आपली कृतज्ञतेची, नम्रतेची, विनयतेची भावना तर आहेच आहे. पण प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आपल्या सद्गुरूला एका वेगळ्या स्वरूपामध्ये त्याचं वर्णन, कधी विनोदाने, कधी थट्टेने, कधी अतिशय, आणि ह्या सगळ्यांमध्ये सद्गुरू आणि सत्शिष्यातला जो सद्भाव आहे ना, तो नाथांनी फार सुंदर मांडला. आता या 8व्या अध्यायाच्या बाबतीमध्ये, या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी सद्गुरू वंदनामध्ये सद्गुरूला ज्योतिष्य असं समजलं. म्हणजे माझी आई, आपल्या लहानपणी होता निबंध लिहा माझी आई, प्रत्येक जण माझ्या आईवर निबंध लिहायचा. आणि मला तर आठवतं की 4थीच्या वर्गातला माझी आई निबंध, 5वीतला निबंध, 8वीतला माझाच माझ्या आईवरचा निबंध मी जर ग्रॅज्युएशनला लिहिला असेल. आई तीच आहे, माझी भावना पण तीच आहे, पण माझा भाव, माझी समज, मला आकळत गेलेली आई, आणि तोच विद्यार्थी जेव्हा आई गेल्यानंतर स्वतःची, आणि तो विद्यार्थी 60 वर्षाचा जर झालेला असेल, तेव्हा जर त्यांनी आईवर लेख लिहिला तर तो अजून किती सुंदर असतो. आई तीच. अगदी तसं नाथांचं आहे की नाथ तेच आहेत, त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी पण तेच आहे. पण त्या जनार्दन स्वामींकडे पाहताना, त्या सद्गुरूंकडे पाहताना नाथांना वेगवेगळे रूप दिसतात. त्याचं कारण काय सच्च? एक तर आपल्या सद्गुरूंवर असलेलं खूप प्रेम, नितांत श्रद्धा, भक्तीच, प्रेम नाही हो. प्रेमाचा परमोच्च बिंदू असेल तर त्याला भक्ती असं म्हणतात, आणि ती भक्ती नाथांची आहे. आणि ती भक्ती इतकी नाथांवर, आणि दुसरं अखंड चिंतन आहे. कोणाचं? नाथांचं. माझी सद्गुरू कसे, माझी सद्गुरू इकडे पाहिलं तर असे दिसतात, इकडनं पाहिलं तर असे दिसतात. असं करता करता त्या देहाला आपण सुरुवातीला पाहतो, आणि मग सद्गुरु तत्वाला जेव्हा पाहतो, त्या सद्गुरु तत्वाचे वेगवेगळे अंग नाथांना दिसतात. आणि मग ते म्हणाले इथे ते ज्योतिषाचं रूपक नाथ महाराज. सद्गुरू म्हणतात तुम्ही ज्योतिषीच आहे. अरे ज्योतिष कसे काय? पुढे विषय म्हणले तुम्ही ज्योतिषी आहे, आणि तुम्ही लगेच ते ओळखता, ऐक्यभाव, आणि लग्नच लावून देता. अरे असा विषय कसा मांडला असेल असं आपल्या मनामध्ये. तर ते म्हणाले पुन्हा पूर्ण तत्वज्ञानेवर नाथांचं वैशिष्ट्यच आहे की सगळी रूपक, त्यांचं भारुड पहा, त्यांच्या गवळणी पहा. तुमच्या माझ्या सामान्य माणसाला जो विषय आवडतो ना, लग्न म्हटलं की आहा तयारच होतो माणूस. कोणाचं का लग्न असलं, काय म्हणतात ना ते, बेगाने शादी में फुल्या फुल्या दिवाने, नावही घेऊन या बद्दल. कशाला इथून कशाला घ्यायचं? आपला धर्म आपल्याला प्रिय पाहिजे, नाही घेणार. दुसऱ्याच्या लग्नात तिसराच आनंदात असतो. लग्न त्यांच्या घरी, आणि आम्ही तो आम्हाला कोणते ड्रेस घेणार, तुम्ही यांच्या घरात भांडण. तिथे एवढ्याला हा ड्रेस घेणार, ते मला हा साडी. लग्न त्यांचं, ते तुम्हाला विचारायला तयार नाही, आणि मला 5,000ची साडी द्या. कशाला? पण नाथ महाराज फार गोड येतो. ते म्हणले यांना प्रापंचिकाला आवडणारे विषय घेऊन त्या उपमा घ्यायच्या. लग्न, अमक तमका, लगेच त्यांचं, म्हणजे त्याच्यामुळे तरी लोक येतील म्हणले. आणि ते म्हणाले, नाथ महाराज म्हणले, पहिलंच वाक्य आहे ओम नमो सद्गुरु तू ज्योतिष. अरे बाबा, एक अभंग आहे नाथांचा, सुरेश वाडकरांनी गायला, आपल्याला तो माहित आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं. सद्गुरूंना ओंकार स्वरूप म्हणते. का? कारण विश्वाची निर्मिती जेव्हा झाली, तेव्हा जो नाद या विश्वामध्ये पहिल्यांदा निर्माण झाला तो ओंकार आहे. आणि त्या ओंकाराचं स्वरूप आपले सद्गुरू. ते ओंकार स्वरूप आपल्याला दिलेलं नाव आहे. हे श्रीराम जय राम जय जय राम आहे ना, हे ओंकार स्वरूप आहे. म्हणून ते म्हणाले ओंकार स्वरूपा सद्गुरुनाथा तुला नमन करतो. आणि म्हणे तू ज्योतिषीच आहे. अरे कशाची ज्योतिषी म्हणाले?
तर म्हणाले, फार सुंदर सांगितलं बरं. करून करून त्याच्यातून ते त्यांनी अर्थ शोधून दिलाय. ते म्हणाले, मानवी जीवनामध्ये काय होतं म्हणाले, की देहबुद्धीमुळे आपला अहंकार पोसला जातो. मी देह आणि मी देह आहे आणि त्याच्यामुळे हा अहंकार जो पोसला जातो, हा नाहीसा झाल्याशिवाय आत्मानुभूती येत नाही. आता ह्या ज्या ओव्या मी वाचल्या त्याचा थोडक्यात आधी प्रास्ताविक किंवा त्याचा मतितार्थ प्रस्तावनेत सांगतो. आणि तो असा आहे की तो अहंकार जो देहबुद्धीने निर्माण होतो, तो पूर्णपणे गेल्याशिवाय तुम्हाला आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती, स्वतःची अनुभूती येणार नाही. बर, हा संतांचा अटळ सिद्धांत. अहंकार गेल्याशिवाय आत्मस्वरूपाचं दर्शन नाही, इतका साधा. क्रमांक 2, मीपणा नाहीसा करण्यासाठी काय करावं लागेल? सद्गुरूंना शरण जावं लागेल. सहज सद्गुरूला शरण जाऊ का आपण? नाही जात. आणि सद्गुरूंना शरण जाण्यासाठी साधनाची आवश्यकता. साधन कलियुगात नाम. या गोष्टी आपण आता पाठच करून ठेवू. जसं आपण जेव्हा गेलो की 5वीला एवढं, 10वी 4थीला बे कबे ते पाठ पाडे झाल्याशिवाय होत नाही. एकदा 3रीला ते पाठ करून ठेवलं, अगदी शेवटच्या क्षणी जरी तुम्हाला विचारलं 3 5 किती, तर तुम्ही 15 सांगणार. पाठ केले बालपणी. तशी काही सूत्र आपण लक्षात ठेवू की शरणागतीचा भाव, सद्बुद्धीचा भाव कशाने निर्माण होईल? साधन. आता साधन कोणतं आहे कलियुगा? नाम. नाम घेतलं की एक एक टप्प्याने बरोबर ते इन्फेक्शन कमी होणार आपलं. कामाचं, क्रोधाचं, लोभाचं, मोहाचं, अहंकाराचं, देहबुद्धीचं बरोबर हळूहळू पुसत जाणार. दुसरं म्हणाले, अनन्य शरणागतीशिवाय पर्याय नाही. आणि दुसरं म्हणाले, पूर्ण शरणागती साधली तर काय होतं? जीव आणि शिव याच्यामधला जो पडदा आहे, आपल्या या जीवाला आपल्या सद्गुरुनाथांना शिवाची भेट मिळत द्यायची. याच्यासाठी मधला काळ किती जन्माचा आहे? मॅक्झिमम 7. कोणता जन्म आहे माहित नाही. मग काय करायचं? आंधळ्यासारखं नाम घ्यायचं. इकडनं पाणी इकडे टाकायचं. किती चालत त्याला माहिती, फक्त पाणी भरतो. तसं नाम घेत राहायचं. तसं ते म्हणाले, जीव आणि शिव याच्यामध्ये जो आडपडदा तो नाहीसा होतो आणि दोघे एक रूप होतात. कोण? जीव आणि शिव. किंवा अनन्य शरणागतीच्या नंतर. आणि या जीवाचं आणि शिवाचं एक रूप होणं हेच त्या दोघांचं लग्न. हा विषय, लग्नाचा विषय जो आला ना, त्याचं मी थोडक्यात तुम्हाला प्रास्ताविक मुद्दे सांगतो की अहमपणा देहबुद्धीमुळे आहे, तो समूळ नाश झाल्याशिवाय आत्मस्वरूपाचं दर्शन नाही. क्रमांक 2, हे जाण्यासाठी, हा अहमपणा जाण्यासाठी, हा मीपणा जाण्यासाठी काय करावं लागणार आहे? अनन्य शरणागती. अनन्य शरणागतीसाठी नामाचं साधन. त्याच्याने काय होईल? जीव आणि शिव यातला पडदा बाजूला. त्या जीव शिवातला पडदा अंतरपाटासारखा बाजूला झाला की दोघं एकत्र येतील. त्या दोघांचं एकत्र येणं म्हणजे नाथ महाराज म्हणे त्यांचं लग्न होणं. पण आपण मानवी जीवनामध्ये पाहतो की एक वर असतो, एक वधू असते, मग त्यांचं लग्न होतं. ते म्हणाले, सद्गुरूंची खरी कमाल काय म्हणले? आपलं आपल्याशीच लग्न आहे. जीवही आपलाच आहे, शिवही आतच आहे. त्याच त्यांनी त्याला पाहायचं, त्याच त्यांनी एक रूप व्हायचं. त्याच्यामधला जो अंतरपाठ आहे देहबुद्धीचा, किती सुंदर आहे. कसं सुचत असत? संतांना सुचू शकतं बरं. कसं सुचत असेल? तर सज्जन हो, काय सांगू तुम्हाला, अशी कल्पना नाथांनी करून हे सगळं सांगितलं. आता ओवीचा अर्थ मी पटकन तुम्हाला सांगतो. म्हणाले, एकात्मतेचे घटित पाहसी चित ब्रह्मेशी लग्न लाविशी. पहिल्यांदा सांगितलं की ओम नमो सद्गुरु तू ज्योतिषी. हा ज्योतिषी, त्याला पहिले म्हणले की सद्गुरुनाथा तुम्ही ओंकार स्वरूप आहात. पण म्हणाले तुम्हाला नमस्कार करून नाथ महाराज म्हणले, सद्गुरुनाथा तुम्ही ज्योतिषी आहात. तुम्ही काय करता? म्हणाले, या जीवाच्या आणि शिवाच्या कुंडल्या पाहता. बर, मग काय त्याच्या पुढे? चित ब्रह्मेशी,
एकात्मतेचे घटित पाहसी. तुम्ही यांच्या कुंडल्या पाहता म्हणाले. काय कल्पना आहे नाथांची खरंच, की आपल्या सद्गुरु तत्वाला काय त्याचं विशाल ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाच्या कक्षेतून आज त्यांना आपला सद्गुरु ज्योतिषी वाचतात. म्हणाले तुम्ही ज्योतिषी आहात सद्गुरुनाथा, आणि तुम्ही काय करता म्हणाले, या जीवशिवाच्या कुंडल्या पाहता आणि त्यांचं ऐक्य वर्तवितात. आणि म्हणाले ओम पुण्येसी तत्वता, ओम पुण्येसी असा मंत्र म्हणजे मी प्रणवरूप पुण्यस्वरूप आहे. या मंत्राचं जीवाचं शिवाशी लग्न लावता. पुढे म्हणाले आपुले आपण वधूवरा लग्न लाविती, हे देखले बहु असती, पण आपुले आपण लग्न प्राप्ती, हे अलक्ष गती गुरुराया. आम्ही खूप वधूवरांचे लग्न पाहिले मिळेल. आता नोव्हेंबर महिन्यात डिसेंबर महिन्यात आहेरच घ्यायचे लोकांना द्यायला. दुकानदार श्रीमंत, आपण श्रीराम समर्थ, यांनी घ्यावंच लागतो. म्हणजे असे लग्न आम्ही खूप पाहिले. पण सद्गुरुनाथा तुम्ही स्वतःशीच लग्न लावून देता म्हणाले आमचं. असे तुम्ही ज्योतिष्य म्हणाले की जीवाचं शिवाशी लग्न लावून देता. आणि हे लग्न लागण्यास जीवाला काय करावं लागतं? जीवाला पुष्कळ पुण्य संचय करावा लागतो. हे सूत्र आहे. किती छान. हे लग्न लावण्यासाठी म्हणाले खूप पुण्याच्या राशी आम्हाला एकत्र करावं लागतात. तर पुढे काय होतं म्हणाले, मग एखाद्या वधूचं एखाद्या वराशी लग्न लावलं पुष्कळ लोकांनी पाहिलं, पण स्वतःशी लग्न लावलेलं फक्त तो सद्गुरुनाथ आणि तो शिष्य या दोघांनाच कळतं. दिसत कोणालाच नाही. कळतं मात्र दोघांनाच, ज्याचं झालं त्याला आणि ज्यांनी लावलं त्याला. किती सुंदर. हो, खरंच आहे. बरं, तुझं आहे हे खूपदा ऐकलंय, पण तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी. आपल्याच बाबतीत सगळं एकामध्ये, फक्त आतमध्ये शांतपणे पाहणं. आपली दृष्टी एवढी बहिर्मुख आहे, इतकं बाहेर पाहतो आपण, इतकी माया आहे, आपण इतके घसरतो, इतकं पाहतो. म्हणून म्हटलं ना, निदान आठवड्यातून एक दिवस संकल्प की मोबाईलला हातच लावणार, मोबाईल उपवास. तेव्हा लक्षात येईल. आपण सहज फोन करायला जातो, कोणाचा मेसेज आला, त्याला काय रिप्लाय द्यायचा, गेले 15 मिनिटं. कोणाला फोन करायचा, गेले 20 सेकंद. की नाही? कशाने होतं? माया. कशाने होतं? आसक्ती. कशाने होतं? मोहाने. पाहावंच वाटतं. किती साधं आहे मोह माया. इतकं गुंतून जातो आपण, बाप, तासन तास. आधी टीव्ही, आता मोबाईल. एक एक यंत्र, एक एक साधन आपल्याला भगवंतापासून किती दूर. ते म्हणाले की एखाद्या हे तुम्ही पाहिलं म्हणाले. आणि या लग्नामध्ये प्रथमच आत्मज्ञानाने कालाचं भान नाहीसं होतं. फार सुंदर सांगितलं त्यांनी. पुढे म्हणाले की कालाचं भान नाहीसं होतं आणि काळाची दृष्टी चुकवून घटका स्थापन करावी लागते. आधी इथे त्यांनी फार सुंदर सांगितलं बघा. चहू पुरुषार्थाचे तेलवन, लाडू वळीचे संपूर्ण, अहंभावाचे निम्म लोण, केले जाण सर्वस्वे. साधन चतुष्टया सम्मक, यथोत देऊनी मधुपर्क, जीवा भावाची मूध एकाएकी सांडविली. काय म्हणाले ते सांगतात की हा विवाह कसा होतो म्हणाले. एक जीव आणि हा शिवतत्व आणि आपलं जीव. तर म्हणले आधी शिवाकडून 4ही पुरुषार्थाचं तेलफळ वराकडून वधूकडे. आता वर आहे शिव, वधू आहे जीव. आपल्याकडे ते तेलवान घेऊन जातात ना, त्याचं तेलफळ म्हणतात. तेलवान म्हणजे काय म्हणाले, ते नारळ, पुन्हा काय म्हणतात त्याला, काय देतो आपण ते, वराकडून वधूला ते नारळ, साडी, सुगंधी तेल, कुटणं असं पाठवलं जातं. हे तेलवान. तर शिवाकडनं ते येतं म्हणाले. आता ते कोणत्या स्वरूपात येत असेल विचार करा. असं तेलवान दिलं जातं लग्नासाठी. कुणाकडे? जीवरूपी वधूकडे.
आणि तेव्हा त्याच्याकडून अहंभावाचं लिंबलोण सर्व भावानं उतरून टाकावं लागतं. आणि मग साधन चतुष्टयाने मधुपर्क करणे. मधुपर्क म्हणजे नवरदेव जेव्हा येतो ना पहिल्यांदा मांडव, त्याचं ते पाय धुणे वगैरे त्याला मधुपर्क म्हणजे तेच सीमांत त्याला मधुपर्क वेदांताच्या शास्त्राच्या भाषेत आता आपण त्याला सीमांत म्हणू. की वेशीवर तो नवरदेव जेव्हा येतो तेव्हा हे व्यवहारात आपल्या त्याचं जे सगळं स्वागत केलं जातं, पाय धुतले जातात, त्याच्यावरून ओवाळून टाकलं जातं, त्याला यथोचित सन्मान केला जातो वराचा, त्याला मधुपर्क नाथ म्हणाले. असा हा मधुपर्क केला जातो. आणि मग जीवा भावाची ऐक्य करून त्याची मूद ओवाळून टाकली जाते. जीवा भावाची सगळं प्रपंचात आपण करतो हेच परमार्थाच्या दृष्टीने करणं. देवघरामध्ये आपण जी पूजा करतो तेव्हा खूपदा असं वाटतं की अरे आज पिवळी शेवंती असती तर छान लाल पिवळा गुलाब एकत्र असतात, प्रत्यक्ष पूजेमध्ये अवेलेबल होऊ शकत नाही. पण सज्जनो, मानस पूजेमध्ये हे सगळं आपण रोज करू शकतो. रोज वेगळा हार, रोज वेगळी वस्त्र मानस पूजेमध्ये आपण करू शकतो. ते करणं अपेक्षित. तर ते म्हणाले अशा प्रकारचं हे सगळं त्या वधूनं. मग वधूने म्हणजे जीवानं विषय सुख काय करायचंय, मागे टाकायचं. मूद वळून मागे टाकली जाते. सगळं विषय सुख जीवानी जेव्हा मागे टाकलं जातं त्याच्याकडून ओवाळून, तेव्हा वराच्या म्हणजे शिवाच्या पायतळी पायघड्या घातल्या असं समजावं. अशा रीतीने जीव आणि शिव समोरासमोर वेगळेपणाने येऊन त्याच्यामधला अंतरपाठ जो आहे ते म्हणाले ना इथे व्यवधानाचे विनंती. तर तो अंतरपाठ या जीवाशिवामधला सद्गुरूंनी धरलेला असतो. आणि सद्गुरू त्या अंतरपाठाला धरून असतात. त्यांच्या हातात येतो अंतरपाठ ठेवून. 5 मंगळाष्टक म्हणजे आपल्याकडे 15-20 मिनिटाचा काळ आहे. पण या 5 मंगळाष्टकासाठी काही जीवांना त्या शिवाशी विवाहबद्ध व्हायला 5-5 जन्म सुद्धा कमी. हे सूत्र आहे. सज्जनो, आपण कितव्या जन्मात आहोत, आपलं कोणतं मंगळाष्टक सुरू आहे माहिती? सद्गुरू तर उभेच आहे. शिव पलीकडून आहे, अलीकडून आपण जीव वधू म्हणून उभे आहोत. हे सगळं एकांतात नाही, आपल्या अंतरंगात आहे. आणि सज्जनो, हे सगळं होत असताना पुढे म्हणतात की घटका भरल्यावर दोघांनाही सावधान म्हणून सावध करण्याचं काम सद्गुरू करतात. की सावधान, अखंड असावे सावधान. त्या जीवाला हे सगळं विषय सुख ओवाळून टाकायचं. तिथेही आता ती घटका भरायची म्हणजे काय म्हणाले, तर घटका भरेपर्यंत सद्गुरूंनी तो अंतरपाठ धरलेला आहे. त्याच्यातून सगळं मानवी जीवन एकीकडे आपण आपलंच घ्या लक्षात. आपलं आणि शिवाचं मिलन कधी होणार आहे? अजून आपण उपवरच झालो की नाही? मला म्हणत उपवरच झालो की नाही? उपवर झाल्याशिवाय आकर्षणच नाही. बाल्यावस्थेत किती दिवस राहणार आपण? नेहमी किती दिवस नाही पहिल्या वर्गात राहणार? म्हणजे कोणत्या वर्गात आपण सांगू का? महाराजांनी आपल्याला सांगितलं की अहो काय हरकत, मग कसंही घ्या पण नाम घ्या. बस या वाक्यावर या इयत्तेमध्येच आपण यायचो. पण नाही, काहीतरी बैठकीचं 3 तासाचं शांतपणे नाम, एकादशीला मौनाचं नाम, दशमी एकादशी द्वादशी नाम मौना, एका ठिकाणी बसून 13 तासांचं निश्चिंतपणे, ही दुसरी इयत्ता. या इयत्तेत आपण गेलोच नाही. जीव शिवाचं मिलन होण्यासाठी उपवरतेची तर क्षमता असेल ना. ते उपवर होणं म्हणजे मला त्या शिवाच्या भेटीची ओढ लागणं. ती उपवर झाल्यासारखं होईल का? हे सगळं आध्यात्मिक विवाह आहे. हा सगळा आध्यात्मिक विवाहासाठी सुद्धा
नाथ महाराज प्रापंचिक उपमा देऊन आपल्याला समजतं. म्हणून म्हटलं ना, आत्मज्ञानी पुरुषाचं हे वैशिष्ट्य आहे. त्यांनी जो अनुभव घेतला तो शब्दात सांगतात नाही का, तो आणि हा सारखा नाही. पण शेवटी आपल्याला समजून सांगण्यासाठी आपल्याला जे समजतं, आपण ज्याच्यात रमतो, आपल्याला जे आवडतं नवरा बायको, तेच घेऊन ते सांगतात. ते म्हणजे आता हे आवडतं ना, हरकत नाही बाबा, या 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 निकषावर मी तुम्हाला लग्नाचे जे सांगतो. आणि मग म्हणाले की ती घटना, माफ करा, घटका, सद्गुरूंनी साधलेला मुहूर्त मोठा सुंदर असतो. सुंदर जीवाशिवामधला हा जो अंतरपाठ, हा जो आडपडदा आहे ना, हा बाजूला सारतो कोण? सद्गुरू. आणि सद्गुरूं साधत जेव्हा साधतात, मग तिथे ती ओळी आपल्याकडे आपणासारखे तात्काळ, म्हणजे ती काळ तेवढा वेळ उपवर होण्याचा. महाराज म्हणले ना, एक नाम असा येईल आणि तुम्ही थरारून जाल, तो रामही हलेल, अरे कोण मला इतक्या प्रेमाने हाक मारतोय, आणि तो तुमच्या समोर येईल. पण ते एक नाम कितीच असतं त्याच्या आधी? 13 कोटी आले पुन्हा आपल्याचे 13 कोटी संकल्प. एक नाम असं येईल. महाराज म्हणाले की तो राम थरारून जाईल. त्याला असं वाटेल की इतक्या तळमळीने, इतक्या प्रेमाने, इतक्या ओढीने माझं कोण नाम घेतो, मला गेलंच पाहिजे. तो येईल का? 100%. तो मुहूर्त सद्गुरू साधतात. आणि मग थोडे म्हणाले, हा साधलेला मुहूर्त मोठा सुंदर असतो. तिथे तुरिया अवस्था साधकाला प्राप्त होते. हे होऊन काय होतं मग? तो मुहूर्त साधला जातो, तुर्य अवस्थेमध्ये येतो, आणि मग आत्मस्वरूपाचं दर्शन सद्गुरू त्याला घडवतात. पण त्याच्या आधीची अवस्था आम्ही म्हटली की अहम, अहंकार, त्याच्यानंतर शरणागती, त्याच्यानंतर तुर्य अवस्था, उपवर होणं, जीवाची ओढ लागणं, जीवाला शिवाची ओढ लागणं, शिवाच्या ओढीसाठी प्रयत्न करणं, अखंड तळमळ राहून साधन करणं. ते साधन केल्यावर जीवाशिवाच्या मध्ये असलेला पडदा, तो अंतरपाठ सद्गुरूंनी धरलाय. तो अंतरपाठ योग्य वेळेला योग्य घटका पाहून सद्गुरू बाजूला सारतात. जीवाला शिव आणि शिवाला जीव प्रतिबिंब एक रूप होऊन जातात. आणि मग तुर्य अवस्थेमध्ये साधक जातो, आणि तुर्य अवस्थेमधून तो आत्मस्वरूपाची त्याची गाठ पडते, आणि ऐक्य भावाच्या मोठी एकत्र येऊन जीवाला समदृष्टी प्राप्त होते. म्हणजे जीव आणि शिव वेगळा नाहीच. आणि म्हणाले ही समदृष्टी प्राप्त होऊन काय होतं? जीव निवांत होतो, जीव शांत होतो. पण हे सगळं साधतं कशाने सज्जन हो? 2 सूत्र. पहिल्यांदा आपल्यातलं असलं न्यूनत्व म्हणजे अहंकार. क्रमांक 2, आपल्यामध्ये आपण कोणता सद्गुण वाढवायचा? अनन्य शरणागती. आणि ही अनन्य शरणागती कशाने साधे? तर जेव्हा तुमची वासना, तुमची अहंता कमी होईल. आणि या दोनही गोष्टीवर एकच औषध आहे, नाम. नाम. ते झालं अहंता जाईल, ते झालं शरणागतीचा भाव नामाने वाढत राहील. अनन्य शरणागती झाली, सद्गुरू जवळ करतील, जीवाशिवाची भेट. पुढे म्हणाले तो शांत होतो, त्याचा शब्द बंद पडतो. जीवाचे शिवाशी लग्न लावण्याची सद्गुरूची ही तरा सज्जन हो केवळ और आहे. नवरा पाहावा तर ते कसे म्हणाले? तो नवरा कसा आहे हो? म्हणाले काळा न ढवळा, काळाने पांढरा. पुढे म्हणाले गोरा नव्हे सावळा, गोराय नाही सावळा. नवरा लक्षेना डोळा, लग्न सोहळा ते काय. असा हा वेगळा नवरा, अशी वेगळी नवरी, आणि हे कुठेच दिसत नाही, तरी पण यांचं लग्न लावतो आणि सगळ्या गोष्टी करतो. परी नवल कैसे कौतुके, दुजे नवीन एकाएक, एकपणी लग्न देख लाविता तू निशेख गुरुराय. एकट्याशीच एकपणाने एक ऐक्य भावाचं लग्न लावणारा सद्गुरूंचा तू एकटाच एवढा. काय सद्गुरूंच्या संदर्भात चिंतन आहे, काय सद्गुरूंविषयीचं चिंतन आहे. आणि हे सगळं चिंतन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट सज्जन आपल्या लक्षात आली का? हे गृहस्थाश्रमी संत आहेत नाथ महाराज. दुसरं समाजाची जाण आहे. तिसरं नाथांचा काळ आठवा, 16 वर्षाचा यवनांचं राज्य, सनातन धर्माची वाताहत झालेली, सगळे लोक आपले
वाया गेलेले, पीराला चालले, दर्ग्याला चालले, कुलधर्म सोडला, नाम नाही, भक्ती नाही, काहीच नाही. अशामध्ये हा संत गृहस्थाश्रमी सगळं पाहतो, गृहस्थाश्रमातले उदाहरण घेतो आणि वेदांत सांगतो, नवे नवे आत्मोन्नतीचा मार्ग सांगतो, नाही का? अशा पद्धतीने म्हणाले, तो गोरा नाही, काळा नाही, सावळा, नवरामुळी डोळ्याला दिसतच नाही, तशा लग्नाचा समारंभ एवढं मोठं असेल. दुसरं कोणीच नाही अशा ठिकाणी एकाकी हा लग्न लावतो. एकट्यानेच लग्न लावणारा सद्गुरु शिवाय दुसरा कोणी नाही. गुरु समजून त्यांना बाहेर नमस्कार करायला जावे, अंतरातला आत्माच दिसतो. कोण कोणाला नमस्कार करायचा? कारण दोघे एकरूप झाले. कालच नाथ महाराज म्हणाले ना, मी आणि माझे सद्गुरु जनार्दन स्वामी दिसायला व्यक्ती दोन आहे, पण आत्मरूपाने आम्ही एकच. मारुती राय सुद्धा तेच म्हणाले, देहाने मी तुझ्यासारखा आहे, तू माझा स्वामी आहे, मी तुझा दास आहे, दुसरं ओळख. तिसरं तू नर आहे आणि मी वानर आहे. आणि चौथं म्हणाले, आत्मरूपाने रामराया तू आणि मी एकच आहे. तसं नाथ महाराज सांगतात. तसंच तुमचं आमचं व्हावं ही नाथांची अपेक्षा आहे, की मी आणि माझे सद्गुरु कोणी कोणाला नमस्कार करायचा. अरे राम आणि रामदासी पहुडले नामी, हेही म्हणावया तिथे नुरोचन कोणी. आपण शेजारतीमध्ये म्हणतो, राम कोणता रामदास कोणता ओळखूच येत नाही. म्हणाले राम आणि रामदास पहुडले नामी, एका नामामध्ये तो पहुडले. मग तिथे मी आणि तू असं काही राहिलंय का? अशी अवस्था सज्जन हो, म्हणजे सद्गुरु तुझं तू पण पाहायला गेलो तर मी माझं पणच नाहीसं करून टाकलेलं, तर तुला कसा पाहू? काय अवस्था आहे? अशी अवस्था येते का? 100% येते. केव्हा येते? नितांत सद्गुरूंवरचं प्रेम, नितांत श्रद्धा आणि त्या श्रद्धेने घेतलेलं भरपूर नाम, आणि या भरपूर नामाने ही अवस्था सज्जन हो तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावी. नवे नवे होणारच आहे, फक्त अभ्यास नित्याचा झाला तर. त्या ऍडव्हर्टाइजमेंट स्कीम्स असतात ना, हे मिळेल ते मिळेल आणि खाली स्टार्स असतात. तसं हे तुम्हा आम्हाला प्राप्त होण्यासाठी. आणि सज्जन हो, माझ्याकडून केवढं आश्चर्य मिळलंय की माझ्यासारख्याकडून हा ग्रंथ लिहून घेतात. हा सद्गुरूंचा. म्हणाले उरल्या गुरूंची स्थिती माफ करा, तुझे तू पण पाहता माझे वेळ, ऐसे करून या गुरुनाथा ग्रंथ कथा करविसी. माझं मी पण तर संपलं, तुझं तू, माझं मी पणच त्याच्यामुळे तुझं तू पण पाहायला मी नाहीच आहे. आणि असा पाहता पाहता हे जनार्दन स्वामी माझ्या सद्गुरुनाथा माझ्याकडून केवढा ग्रंथ करून घेतला. 7 अध्याय पूर्ण झाले, नाथ महाराज म्हणतात. आणि मग पुढे नाथ महाराज आपल्याला म्हणतात की आता मागील कथा सांगती सप्तमाध्यायाचे अंती, अवधूते यदुप्रती कथा कपोती सांगितलेली. पुढे म्हणाले उरल्या गुरूंची स्थिती अवधूत सांगेल यदुप्रती, तेथे सावधान ठेवा चित्तवृत्ती, श्रवणे चित्ती तद्बोधे. अशी विनंती नाथ महाराज करतात की आता मी तुम्हाला पुढचे गुरु अवधूतांनी जे यदुराजाला सांगितले ते मी तुम्हाला सांगेल. पण सज्जनो, आज जी अवस्था नाथांनी आपल्या सद्गुरूंच्या बाबतीमध्ये सांगितली, अशी अवस्था तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावी, अशी नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि आजची झालेली सेवा नाथांच्या आणि आपल्या सद्गुरुनाथांच्या चरणी विनम्र भावाने अर्पित करून आपली नित्याची प्रार्थना घेऊया. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे हरि नाम घेसी, तुझी चिंता प्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे,
आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मुकलील ऐसे नाही ऐसे नाही आवडीने भावे जैसी स्थिती तैशा परी राहे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक पाहे संचिताचे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे सद्गुरुनाथ महाराज